हा आहे 20 ते 26 एप्रिल 2026 या आगामी आठवड्यातील खगोलीय घडामोडी आणि ज्योतिषशास्त्रीय अंदाजांचा थोडक्यात आढावा. तसं पाहिलं तर हा आठवडा विशेषतः वृषभ आणि सिंह राशींसाठी व्यावसायिक आणि आर्थिक यशाचा आहे. पण ग्रहांच्या एका विशिष्ट स्थितीमुळे आपल्या सर्वांनाच करारात आणि संवादात प्रचंड काळजी घेणं गरजेचं ठरणार आहे. तर पहिलं म्हणजे वृषभ आणि सिंह राशीसाठी या आठवड्यात खूप मोठ्या संधी आहेत. वृषभ राशीत शुक्र प्रवेश करतोय, ज्यामुळे या राशीच्या लोकांना उत्तम आर्थिक स्थैर्य आणि आकर्षण मिळेल. दुसरीकडे सिंह राशीचा स्वामी असलेला सूर्य आता मेष राशीत असल्यामुळे त्यांच्यात साहसी नेतृत्व आणि करिअरमध्ये प्रमोशनची शक्यता वाढेल. म्हणजे बघा, वृषभ राशीचे लोक अगदी शांतपणे आपला आर्थिक पाया भक्कम करत आहेत, तर सिंह राशीचे लोक थेट स्टेजवर येऊन पूर्ण स्पॉटलाईट मिळवत आहेत. पण आता तुम्ही विचाराल, या यशात नेमकी अडचण काय आहे? हाच आपला दुसरा महत्त्वाचा मुद्दा. मीन राशीत शनीसोबत असलेला कमकुवत म्हणजेच नीच बुध इथे मोठा अडथळा ठरू शकतो. या बुधामुळे संवादात गैरसमज, विलंब किंवा करारांमध्ये काही तांत्रिक चुका होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही कागदपत्रे सही करण्यापूर्वी ती डबल चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे बरं का. आणि शेवटी आपण 21 एप्रिलच्या चंद्रस्थितीवर येऊया. या दिवशी चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. कसं आहे, मिथुन राशीत चंद्र असताना तो आपल्याला सतत मानसिक चालना देतो, पण कर्क राशीत गेल्यावर तो आपल्याला खूप भावनिक आणि सावध बनवतो. हा बदल म्हणजे अक्षरशः एखाद्या ब्रेनस्टॉर्मिंगकडून एकाएकी इमोशनल फोकसकडे शिफ्ट होण्यासारखा आहे. थोडक्यात सांगायचं तर हा आठवडा मोठ्या प्रगतीच्या संधी घेऊन आला आहे. फक्त आपला वेग नियंत्रणात ठेवा आणि कोणत्याही महत्त्वाच्या करारात घाई करू नका.